चला 2-4 वर्ष झाले भाऊ, राब राबतो, काही कष्ट करतो, पण रुपया नव्हता जमत। यावर्षी भगवंताची कृपा झाली, 1,00,000-1,50,000 रुपये खिशात आले आणि घरी जायच्या बहीण तशान तसे पडून काय करू घरी ठेवून, चालत बँकेत टाकीन तर 2 पैसे मिळायचे ताजे। घरी परिवार आहे, माग 2 लेकर आहे, जातो बँकेकडे काही बोलत चालत आणि बँकेमध्ये लेकर पैसा टाकून देतो, व्याज खात बसून निघाले। भगवंताचं नाव घेत, अरे शंकराला माझ्या आणि महादेवाला माझ्या, त्या शंकराला माझ्या आणि महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान, पान आवडते बेलाच पान, आवडते बेलाच पान, आवडते बेलाच पान, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान, आवडते बेलाच पान, शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाच पान, आवडते बेलाच पान। च्या महादेव केवढं चांगलं घर आहे बापा 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 बापा। काय स्टाईल लावली, काय पीओपी केली, काय मार्बल लावलं, रंगारंगीचं लावलं, एवढं चांगलं घर काढून विकून राहिलं आमच्या आता माहित नाही। बोर्ड लागून दिसते बापा, घर विकणे आहे म्हणते, जमनकारी बापा जुगाड देऊन भाऊ का आवाज विचाराले काय मग पैसा लागते का? हो भाऊ राम राम दादा। राम राम नमस्कार। कोणाचा बोर्ड होत लावला बा बोर्ड, आणि हा घर माझ्याच होती। काऊन विकतात एवढं चांगलं घर? चांगल्या घराला का करू बा, एवढी हे लावली पीओपी, हा पुन्हा इकडे मारबत लावली, मार्बल मार्बल, हा मार्बल लावली तर काऊन विकता बापा? कारण बाबा असा आहे, हा मी एकटा कोणत्या माणूस आहे, या मौल्यात पुरे दारू बेवडे आहेत, पुरे बेवडे पुरे हे लोक पुरे ह्या मौल्याचे हे ना हा पुरा बेवडा आहे। अरे रे रे रे, मी एकटा चांगला माणूस आहे, नाही नाही दिसून गी राहिला मला। या संध्याकाळचे 6 वाजले, या मौल्यात दिंगा दारू पेना शिवा देना। अरे बापरे, बाबा तरुण आहे आता हे सावनेरले कॉलेजात जाते बाबा, हा काय सांगू जी आता माय पोरगी कंटाळून गेली। अरे बापरे, बाबा म्हणे स्वस्त महाग विकून टाका म्हणे, हा आम्ही चांगल्या एरियात झोपड्यात राहू म्हणे। अरे बापरे, घर विक्री काढलं, पोरीच्यानं बायकोच्या सल्ल्यानं घर विक्री काढलं। जमते जमते जुगाड जमते। बरं मी काय म्हणलो, काय किंमत ठेवली घराची? सांगा जाय बाजी, हा 2.5 लाख। कोणत्या शाळेत शिकला तू? उंबस। मी जाऊ का घराकडे? हे कोणती उंमत शाळा आहे? आमची शाळेत नवीन आहे। मला सरळ सांगे बाबा, मला ते 2.5 लाख ते काही समजत नाही। 1,35,000। हा 1,35,000 आपल्या तर जवळ जवळच आहे। मी काय म्हणतो बाबाजी, बोला। शाळेच्या माणसाचं म्हणणं आहे का जेवढी चादर तेवढे पाय पसरवा म्हणते। बाबा आता माझ्यापाशी नगदी पैसा आहे, आता सौदा नगदी बाबा, अजय नगदीच म्हणतो ना, पण उधारी 10 कामाचे नाही, नगदी 5। पण एक बोलतो बोला। 1 लाखाचा वरतो काही वाढवता 1 रुपया नाही, विचार करतो बा घराचा सौदा करा। 1 लाख घेतले 12 महिने पुऱ्या भट्टीत होते। 12 महिन्यात दुसरं घर बांधीन म्हणतो। हा हा हा, ठीक आहे मग सौदा पक्का पक्का दाखवून कागदपत्र घ्या ना बा, का न्याय आहे, कालच काढून आणले ग्रामपंचायत मधून। घर टाकसाची पावती होय, हो घर टाक्याची पावती, हा पाणी कर, हा पाणी कर, हो होय ना, हो। आणि हा माझा मूर्त दाखला। माय बहीण हा का मॅट करून का बा मला? अरे हो का, च्या बहीण हा तर मृत्यूत दाखला होय, हो ना, नावही आहे सचिवाचा सरपंचाची सही आहे ना बा। हो छोटू बोकडे, मी बोकड्याचे, आम्ही शेऱ्यातले नाही, गावातले बोकडे। मी कुठं तुम्हाला शेऱ्यातले म्हणतो? मोठा बोकड्या मी जाऊ, बाकीचे लहान बोकडे आहेत, माझ्या भाऊजी लहान। बरं ठीक आहे ना, जमते जुगाड जमते।
नगदी पैसा द्या भाऊ. नगदी पैसा देता तरी तुम्ही टेन्शन काय घेता गट्टीचा हा. एवढ्या पंथाचा माणूस का कर सांगू आता येते राहून का होते. नाही 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 कोणत्या पंथाच्या उभार पंथ स्वीकारला आम्ही. तू नाही का मला त्या मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करशी कोणता उभार पंथ हे काय पैसे पाहून घे आणि मोजून घे. विश्वास आहे ना बाबा खाली विश्वास आहे ना बाबा. हे 2-2 हजाराचे नोट आहेत ना. हो याकडे 100चे बी आहे. तर बरं मी काय म्हणतो आता झालं तुझं घर घेतलं मी ना घे सही करतेस का बाबाजी. हा. सांगताय काहून शाळा नाही शिकला कंदील फुटला ना शेळा सुटला. घे मसक हा. बरं मी काय म्हणतो आता झालं सौदा ठीक आहे आता तू निघ इथून. बाबाजी माझ्या गरीबाचे दैना आहे का. काहून तर बोला ना. आपली पोरीनं बायको का आखरा मांडील का बाबा. नाही 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 1 महिन्याची मोहलत द्या. मुदत पाहिजे हो. आजची तारीख 17. तुम्ही 16 तारखेला या. आपलं घर घेऊन जा. तू माझे पैसे दे वापस त्या महाबीन का डोक्यावर घेऊन जाईल का घर ते अजय तसा नाही. कब्जा घ्या कब्जा. कब्जा म्हणणं घर उचलून घेऊन जा म्हणते का चाका लावा म्हणते ना म्हणते बाबा. ठीक आहे येतो 16 तारखेला बा मग मा गरीबावर हे जी नको बदल जा नको बाबाजी. खोटा नाही बोलणार माझ्या बापा पैशासाठी. खोटा बोलीन तर माझ्या तोंडात तूक दुखावून मग गु मीच खाईन मी खाईन म्हणतो. आणि तू थुकशील पैसा खाईन तर तू खाईन म्हणतो. हा 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 ठीक आहे बाबाजी येतो नमस्कार. आणि 1 बकरा कसला या 1 लाखानं नाही होय. हे 1 लाख गेले आणि मग 12 महिने कसा राहीन. दुसऱ्या ठिकाणी बोर्ड बदलवतो आहे जागा बरोबर हा. आणि आता हे पुन्हा आला तर 1-1.5 लाखात टिकलो 2 लाख झाले. मग मी आलो मग कोटी राहते तर पाहतो ह्या दोघे माहिती. काय सांगू भाऊ या वर्षी एवढी खुशी झाली की स्वप्नातही विचार नव्हता केला की एवढी फसल पाणी होईल म्हणून. पुष्कळ दिवसाची इच्छा आहे मला गाडी घ्यावं म्हणून. कुठं जायचं जरी काम पडलं तर याच्या मित्राकडं जावं लागते. मला नेऊन दे भाऊ येतपर्यंत तिथपर्यंत असं म्हणावं लागते. पण नाही आता यावेळेस पैसा एखादा मना आला जेवढा जाते मित्राच्या घराकडं आणि त्याला घेऊन शोरूम मध्ये जातो आणि एखादी चांगली गाडी घेऊन येतो. अरे शेतकरी दादा रे झुकले मोठे लाभले दोन्ही अरे साले येतं तर बोर्ड लागला आहे घर विकणे आहे म्हणून. घरी मस्त त्याला चौकामध्ये आहे आणि काहून कमी साले बनावट कोणा इंजिनियरनं बनवलं तर माहित नाही. मस्त शोरूम आणि बढिया ताजमहल वाणी वाटते. पैसा घे गाडी घेऊ का घर घेऊ. गाडी घेणे एखादी ऍक्सिडेंट झाली चकनाचूर गेले आहे पैसे पाण्यामध्ये. जाऊ दे ना इतके दिवस जशी हाजी केली मित्राची तशीच आता समोर करी. पाहतो सारखं बजेट मनी बसला तर घेऊनच घेतो. घरी आहे का ती कोणी. अरे हो घरवाले भाऊ बाबा बाजी राम राम नमस्कार. नमस्कार जी भाऊ. काहून जी काहून लढून आले तुम्ही. मोठ्या दुःखात आहो भाजी. दुःखामध्ये का करता भाजी. काहून असं काय झालं. मोठं दुःख आहे मला भाजी. अरे बापा नाही लागे. माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार ना द्यायला जिंदगीची नाही म्हणत. 4 महिने झाले माझी बायको बिमार आहे बा. अरे 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 नागपूरच्या दवाखान्यात आहे बाबा. असं काय झालं बरं तिने. 2 किडन्या खराब झाल्या. झाली मग तुमची बायको तुम्हाला सोडून जाईन याचा मतलब. नाव डॉक्टरला म्हणलं का 1 किडनी पाहिजे म्हणते. हा मग तर बायकोच्या जीवासाठी आपली 1 किडनी देतो बाबाजी. का करू बाबा. बरोबर आहे. यावेळेस म्हणते नवरा बायकोचा 7 जन्माचा जोडा. माझी 7 जन्माचा जोडा नाही. 6 जन्म झाले 1 जन्म वाचला. म्हणजे 7 जन्म झाले. काहून आम्ही दोघं नवरा बायको आहोत.
एक जन्म राहिला तर अशी पजिती आली. पण काहून असं झालं? काहून असं झालं? हं? जेव्हा लग्न झालं ना अग्नीचे फेरे घेतले ना, हा. 6 फेरे घेतले ना, 7व्या फेऱ्याला पाणी आला बाबा, अग्नी विजली. अरे म्हणून असा फरक पडला का? म्हणून फरक पडला बाबा. हा. बरं जाऊ द्या, का सांगू रे बाबा, जन्माचा जोडा जाते. लढू नका बाबाजी, जाऊ द्या. सांगा बाबा. लढण्यामध्ये काही फायदा नाही. मी काय म्हणून राहिलो, मुद्द्यावर मी थोडस घाईमध्ये यावं का नाही? हे मकान तुमचंच आहे का? हो ना बाबाजी, बाबाजी नाही म्हणा. तुमचं हे घ्या कागदपत्र घ्या. म्हणजे कागदपत्र हे तुम्ही काढून याल? घर माझ होणार, बोर्ड मीच लावला, बायकोच्या जीवासाठी लावलं बाबा रे. लढू नका, तोंडानं सांगा, थोडस तोंडानं सांगा, लढू नका. लढलं मला काही समजणार नाही. हे काय घरच्याची पावती हो बाबा. टॅक्स पावती. हा, हे पाणी कर. पाणी कर. हा, हा मूर्तू दाखला मूर्ती दाखलात काही काम आहे? नाही, मी काढून ठेवलं, उद्या मेले केले मी. नाव काय म्हटलं? छोटू बोकडे. होती आम्ही शहरातले नाही की गावातले. बोकडे आणाव आहेत. हो की हो, भंडारी जिल्ह्याकडचे बोकडे इकडे आलो आम्ही. अच्छा, इकडे आले का तुम्ही? हा, सिंगल इकडे ठेवले ना बोकडे इकडे आले. बरं, मला एक सांगा, इथं काही कुणाचा हक्क वगैरे काही कुणाच्या नावानं नाही आहे बाकी ना? नाही बाबा, नाही रे बाबा. लढू नका, जाऊ द्या. मी काय म्हणतो, घरी कोणाचे काही घर होतील बाबा. बरोबर आहे. पण बायको गेली तर बा डुबलं रे बाबा. नाही भावाजी, म्हातारपणातच बायको पाहिजे जेवढं. जवानीत नसली तरी चालते, काही फरक नाही पडत. तुम्ही जो तुमचा जो एवढा प्रेम भावना माई अंत करून भरल्यासारखं वाटते. तुम्ही किंमत सांगा याची काय आहे, तर जर पटन तर मी घेईन. सांगू बाबा किंमत काहून? 2.5 लाख देऊन टाका. 2.5 लाख म्हणजे 2,50,000 द्या ना बाबा. असं 2,50,000? नाही भावाजी, हे आपले रशीदा वगैरे ठेवून द्या. पैसे मग बाबा तू. पण मागून जाऊ मला राग नाही आहे, मला का करत नाही ना? आता ज्याचं हडलं त्याने कोणी कोणी मारले. नाही नाही नाही, मी तेवढी चेष्टा नाही करणार तुमची. मी काय म्हणतो, 1.5 मनी जमते का? 1,05,000. वाढवान बाप एकही नाही वाढू शकत. ठीक आहे बा, बायकोच्या जीवासाठी कमवून टाकीन. दोघं वाचून तर काही कमवून कसे घर होतील काही नाही. हा, असं म्हणा. ठीक आहे, मग करू का सौदा पक्का? पैसे नगदी आहे. मग तुम्हाला सही येते का, अंगठा येते? माझी सही आहे ना. आजच्या एकच दिवस गेलो रातच्या शाळेत. एकच दिवस? हो. आणि एका दिवसात सगळं शिकून गेला? नाही, एक दिवस गेलो, मास्तरीन होती. हा, मग ते घरीच राहिली. मग डिलिव्हरी झाली तर मास्तरीन. अरे, हा, घ्या. बरं, करा, सही करा. पैसे घे, देतो पैसे. मी खिशामध्ये पैसे. शेक नाही पाहिजे बाबा. नाही नाही नाही, चेक नाही ती. चूक नाही आपल्याला चालत. आजी कापसाचा चुकर आणला, चेक खोटा आणले. कापूस आणल्या? हा, कापूस नाही. हे घ्या, आत्ताच आणला दलाला करून. सील बाबा का मोजून घ्या बँकेचं सील आहे. मला बाकीच्या गोष्टी आता. पैसा तुमचा तुम्हाला दिला, सही मला दिली. पण आता मला एक सांगा, हे घर केव्हा खाली करायचं? बाजी हा. काय मेल्याले मारताला. नाही नाही नाही, अरे बाबा, तर मेलाले म्हणजे का तुम्हाला का जिंदगीभर ठेवीन का मी या घरात? भाऊजी बाई बायको बिबर आहे. हो हो. अरे दवाखान्यात जाईल का सांगते डॉक्टर. हा. ऑपरेशन करते का करते सुट्टी होईल. बाई 1 महिन्याची मोलत दे माती 5 लाख. 1 महिना अजून काही 5-10 दिवस मागा पुढं? नाही बा, 1 महिना. आजची किती तारीख आहे? 18 ना. 18. तुम्ही 17 लिहा ना आपला घर घेऊन. पक्क? चेहरा पाहिला का कोणाचा भा? मावाला? ओळखून घ्या पहिले चांगल्या पद्धतीनं. हे पडा नको, डोरे फिरवल्यासारखे नको करा. अटॅक नाही येऊ देणार तुम्हाला. अटॅक नका ना. मी काय म्हणतो, या सिल्लोरी पाटण सांगी हा जो एरिया आहे ना, मला का नावानं ओळखते? सिल्लोरी बोरगाव गिरगाव. अरे बाबा, हा पुरा एरिया करमेश्वर तालुका म्हणा, समजलं का? संजू दादा म्हणते मध्ये रंगाराव जेव्हाही रस्त्यानं जात राहील ना, नेहमी आपला अवजार राहते आपल्या जवळ. दाखव का काढून? तारीख दिली बरोबर. तारखेच्या पहिले घर खाली पाहिजे. मी मागा पुढचा विचार करणार नाही. बस घेऊन येईन सीधा अंदरच टाकीन. हा, लक्षात ठेवायचं. माझ्यासारखा रंगदार नाही. संजू दादा म्हणते मला, लक्षात ठेव. तुझ्या माया बहीण मा असं काही दादा राधा पाहिजे या छोट्या ना. 55 वर्ष झाले कटलं कमरे भेटलं बे मला तिकडे धापे वाड्याच्या मेल्या नदीच्या काठावर मारतो. एक काय यानं सीधा करतो. असे दादा तर बघू झाले बे पाहून माय इतक्या वया कॅन्सल. हा, 2 लाख झाले. आपण आता चाललो पटण सांगली येतो. मा भाऊ ये रे म्हणे 2 लाख आहेत. 2 लाखाचे 4 बनवतो. यायचे 2 लाख वापस ना. 2 लाखात मजा माहिती. चला
झाले पाहिजे. माझी लेक घरी आली असेल, भात बघत असेल आणि माझा नवरा पण कसाही असो घराचं राखणदार आहे, कुकवाचा धनी आहे तो माझं. जाते घरला. हे बाई लिहून ठेव. आलं का होता बा? त्याच्या बाईन नशिबा कुकावाले गेले दोनही गेले. आता का करे? आता याला काय झालं? मला मोवाची फुकराची पाजली 2 लाख जिंकले. आता का करीन? बायकोले मागतो आता. ए बेवड्या, हा काय ते झाले? कुठून आला 2 लाख रुपये तू? हा कुठून पेवडालास तू? हॅलो, माझ्या दोस्ताने पाजली मला. तुझी ना तू असं ऐकच नाही. तुझी एक दिवस मस्त जीवन असेल राहिला ना मी होईल असं ठेव. हो तुला म्हणते मम्मी. रोज रोज जर किटकिट ऐकून आली अशी मी मग ते मेला आता मेला खाव. आवाज चिपकाले. जीव सोडला त्यांनी. मागच्या महिन्यामध्ये माहिती आहे तुम्हाला 17 तारखेला घर घेतलं मी. छोटू गोखड्या म्हणे बापू म्हणे 16 तारखेला येऊन जातो ना आपल्या घराचा कब्जा घेऊन जातो. ज्या बहीण आजची तारीख आहे जातो एखाद्या घराचं आणि त्या बहीण घराचा कब्जा घेऊन घेतो. माय बापा सांगितलं म्हणलं स्वतःच्या मेहनतीनं स्वतःच्या पैशाला म्हटलं इस्टेट घेतलं, एक घर घेतले म्हटलं. चाललो त्या बहीण आता त्याच्या घराकडे जातो कब्जा घेऊन घेतो. चला कायचा आवाज येऊन राहिले बाबा. त्या मायबीन कोणी घसरलं पसरलंच नाही रे बाबा. मगाशी माझ्या आडवी गेली ती घराकडे जातो म्हणलं तरी आलोच्या माय बहीण माय बाबा रे. काय होतं का नाही तर हे छोटू बोकड्या घराच्या बाहेर. हा अरे कोणी आहे का घराच्या बाहेर या. का म्हणते घराच्या बाहेर बाई. ये मला कसं तरी वाटून राहिलं. का कोणाला म्हणायचं आहे मले म्हणतो. याचा आवाज वाढव रोशन भाऊ. का झालं बाय. लढू नको तोड्यान सांग मला आहे तर मा पॅन्ट भरून येतात. अरे अरे देवा भगवंता, त्या माय बहीण एवढी चांगली बायको टाकून गेला का रे. लहानसा होता का? मोठा होता. नाही छोटू म्हणते तर लहानसा होता का बाबा. नवरा आठ नाव का? बोकडे बोकडे
माय बहीण माय झालं त्या माय बहीण इकाट होय तो बंद झाला इकाट होय इकडे ये माय माझे मेलाच भेंडाऱ्या मेलाच्या माय बहीण मला 1 लाख रुपये देऊ नाही असं नाही होऊ शकत साला आज मला कब्जा घ्यायचा होता हे साली चुत्यात नाही बनवून राहिली मला ए बाई तू बाजूला ये मला पाहू दे बरं घरात जाऊ त्या माय बहीण मा थोतो खरंच जी फाडून आहे रे बापा गेला त्या माय बहीण मा तेल गेला ना सगळं गेलं ना हाती दुपारला आहे ना आणि हे कोण आहे ए बाई इकडे वा बाई तू कोण आहेस त्याची मी यांची मुलगी आहे. अरे बापा रे तर का म्हणू आता तुले बहिणी यायला माहित आहे का नाही तर माहित बाई मी का म्हणतो कालच चांगला बोलला त्या बाप माय संग आणि उद्या ये म्हणे ह्या कसा अचानक मेला आजच मेले जी. अरे अरे तू थांब मला एक गोष्ट सांग काय? अव असा कसा अन असा कसा छोट्या मेला असा कसा छोट्या मेला असा कसा छोट्या मेला असा कसा छोट्या मेला तू सांग मला कसा कसा मेला सांगू? हो कसे कसे मेले ते सांगते. हो सांग दारू पिऊन, दारू पिऊन पायलाच्या बहीण हा हरामी माणूस मले मले हा एरिया पुरा देवला आहे मले हा स्वतः दारू पिऊन मेला ए बाई ए माय माझी इकडे ये तू लढू नको मले कस तरी वाटून राहिलं काय करता? गावातले 10 लोक बोलावणार अन काल्या सभा कर गा भाऊ. उठ, हो का? जायला नको. बहीण मा मले काय सुचूरच नाही राहिला आता माझे पैसे गेले तर मी का म्हणतो त्या घराकडे कायच्या आधी आलो मी जायला नको. अरे काल भाऊची आपली 17 तारीख दिली होती आज ए, थांबा. घराकडं ए बाई अन काय सांगू बाई तुले अन मागच्या महिन्यात मागच्या महिन्यात सांगतो का झालं तर अन काय सांगू बाई तुले अन मागच्या महिन्यात अन लाख रुपये देऊन मी सौदा केला आणि हासाला चोर पैसे घेऊन मेला व बाय हासाला चोर पैसे घेऊन मेला तुले पैसे पैसे हा घराचा सौदा केला नवऱ्यानं. माझ्या नवऱ्यात तू तर बघते ना. ए बाई असं नको माय बहीण फाडलीच्या बहीण माझी होतं ते केलं आता कोणाला मागील म्हणतो घर केली 70 कोणाच्या वा? अच्छा अच्छा मयत झाली काय तर हॅलो बरं 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 ए हा? तू काय आलात बाई इकडं काय नाही रे मैत्री आला का मयतीला हो कोण मेलं बे तो छोटू बोकड्या घसरला ना बे तुझे डोकं बाकार झालं काल संध्याकाळी भेटला बिचारा मला चांगला बढिया भाऊ म्हणे उद्या मी घर खाली करून देतो तू येऊन जा म्हणे कब्जा करायला काही बोलू नको लेका त्या बहीण घर मी न घेतलं तू न घेतलं घर नाही तर का काय सांगून राहिला बे तू आता तुला दाखवू तरी कायच्या बहीण तिने फाडलं ते आता. हा, घर मी न घेतलं आहे तू त्याची टेन्शन घेऊ हा तुला देते घरच्या काहून नाही देणार आता मला भेटलं मला तुलाही देते घे ह्या घराचा मालक कुठे गेला आई बोलते. मालकीन तू आहे हात नको लावायला मालकीन तू आहे तू कोण आहे कोणाची
छोटू बोकड्याची बायको होय. आणि तू मीच आहे. हे कसं काय झालं असं त्याची बायको काय ऐकत नाही तू. हात नको लावू ना बा. ए बाई त्याला हात नको लाव मला लाव. तू बोलला का? चांगला बोल चांगला बस चुपचाप. बाई तू याचा दोनही किडन्या खराब झाल्या. तू तर मेडिकल मध्ये भरती होती. भाऊ, हा तुला समोर चांगली उभी आहे. माझ्या किल्ल्या बरे आहेत. पण हा तुझ्या नवऱ्यानं माझ्यासंग सौदा केला त्यावेळेस सांगितलं विकलं मध्ये घर त्या गोष्टीसाठी तुझ्या जीवासाठी त्यानं बिचारानं वावर विकला. कायचा सौदा केला? घरात काय तुझ्या नवऱ्याची सही आहे चांगल्या पद्धतीनं. हे मी तो नाही मी दिलं तिच्या हातात त्या महाबीर त्या याच्यावर काहून सही केली काय त्याला? त्या बाई मग मला काहून अंक दिला होता लेखाला? तू उडला तू. ओय! आपली बोकड संपवा इथून. बोकडं नाही. माझ्या नवऱ्यानं दारू पाजला असतील. थोडी जरी सैल घेतलास आणि हा घर कब्जत करतेस तू. ए बाई एवढी तुफान नको म्हणू. एवढी सीधा तरी ना घरातून निघा झोपेत. नाही तर रिपोर्ट येईल तुमच्या नावाची. तुला ज्या म्हणते घरात मला काम म्हणते. ए, थांब तुम्ही तू नीट. मम्मी माझी मा औसला सोंगाळ्या ढोंगेला. पैसेवाले गेले का वर्गेवाले पैसे मागायला त्याची अपाही माते तुला दिसली. मी म्हणलं हे पैसे मागायला आले माझे पैसे दुव्यात गेले आता का कधी हे बेवड्या तू मेला होतास ना. पाहिलं ना मस्त लढतेस म्हणलं एक पण लढ बरं माय पोरगीने बायको का लढते रे माझ्यासाठी. असा भाव बेवडा राहील तरी बायको लाता खासीन बेवडे लाता खासीन घोडा शिरता नाही खात त्या करते बेलतो डोरिया. सरपंच साहेब बाबा हार तेच राहिला मावाला. काहून दे? हार आणलं तू तुझ्या घरात टाकाले. काय त्यासाठी बाबा तू तुकाने मेला होतास ना. कोण म्हणते जे अरे मी पहिली घटना पाहून आलो जीवनामध्ये. मेलेला माणूस जिथं झाला म्हणून. मेलो गेलो होतो भाजी. हा 2 बाटल्या घेतल्या काच्या दारूच्या हा. आणि इंद्र देवाकडे गेलो. हा. त्याला म्हणलं हा. ह्या बाटला ठेव ना अमृत दे. हा. दारू तू पे ना अमृत मी पेतो म्हणलो. हा. जे मारली कणपटात हा. खाली पडलो तर इकडे आलो. इंद्रदेवानं मारलं सापडतो हा खाली पडला का ना. होजी स्वर्गात गेलतो मी. स्वर्गात गेलतास तू. हो बे काहून एवढे सोंग करते बे? अंबाजी काय ना केलं बा. असं काही नाही केलं. नाही. 2-2 माणसाले घरी केलं असते. आताच मला रस्त्यात भेटले ते म्हणतो दोघंही जण आणि त्यानं सांगितलं छोटू बोकडे मेला म्हणे. कोणतं म्हणणं होतं याच्या माय बहीण असं हे पोलगी गवाई आहे. पोलगी गवाई आहे. चुपरा हॅलो बाई तू सांग ना मला काय झालं. काकाजी हा तुम्हाला माहिती आहे याची हालत काय आहे. हा यांनी घरातलं सामान विकलंय. हा हा सारा पुरं सामान विकलं. हा खायला ताट सुद्धा नाही ठेवलं म्हणजे माणसं. अरे बापरे जेवाचं ताटही विकलं. होय हा हा पाणी प्यायचा ग्लास सुद्धा विकले या माणसाने. हा आणि घरही विकलं. घरही विकलं. होय हा 2 माणसाला घर हो, विकलं. त्या हातात भेटले मला 2 माणसं. आता तुम्ही सांगा हा सगळं काही झालं विकून. हो फक्त आता 2 वस्तू राहिल्या. बरोबर आहे. मी हा. आणि माझी आई. बरोबर आहे. लवकर मध्ये लवकर ना. हो कधीही विकू शकतो तुम्हाला. काय बोलू नको. काय विश्वास या माणसाचा. नाही काही भरोसा नाही. बेवड्या माणसाचा काही भरोसा नाही. अरे अरे काय हालत करून ठेवली छोट्या. हा? बस बाजी का बोलली ती पोरगी. मा पोरने एवढा शब्द कधी जीवनात नाही बोललो. कशी बोलत ते. आता मला ना माय माय जो म्हणते हो बरोबर आहे ना. खरं बोलली ते. दारू सुटली बाजी. हा माझ्या काळजात बाण मारला माझ्या पोरीनं. असं जिंदगीत दारू नाही पेला. आता नाही पेशी. आणि हे एवढी बरबादी केली असले का. 2 एकर गाव खाली गेली तुझी गावाजवळची. जाऊ द्या बा. दारू मध्ये गेली. एवढी सोन्यासारखी पोरगी हिरेसारखी बायको आहे. लेका कोणाला भेटत नाही. हा आता घर फिरशील तर पोरी भेटत नाही. एवढी सुंदर पोरगी तुला का कदर आहे. राहतं घर विकलं तुला तर कुठे राहील म्हणजे आपली पोरगी. कुठे राहील ती पोरगी. बायको कोण ठेवत असतील. रोडवर ठेवशील ना मा काय नको बोलू. खूप शब्द बोललीस मला. हा मा जीवनात बहुत बोलली. एवढं लाजीचा धनी असतं नाही तर दारू सोडून दे. सुटली भाजी दारू. पक्का छोट्या मला सावलेले जात्या. माझ्यावर जास्त वेळ नाही. हा मी 2 शब्द सांगतो ऐकून घे. मला जाऊ दे. तू आपलं काम कर. दारू पेजू नको. असं मा पोरीची बायकोची ना
बरं ठीक आहे. तसेच रेवारामजी गोरखडे साहेब यांच्याकडून सुद्धा 100 रुपये सप्लिमेंट मिळाली. पाठीला बरी. छोटू मी का म्हणतो, एक गोष्ट सांगतो खरी, आता दारू नाही बरी गा, आणि या दारू पायी गेली तुई खाली गेली ना. एक गोष्ट सांगतो खरी, दारू नाही बरी, या दारू पायी गेली तुई खाली. कोणा दिवशी लेखा तुही पोरगी आत्महत्या करल, कोण्या दिवशी तुही बायको आत्महत्या करल. बरोबर आहे. काय अर्थ आहे अशा माणसाला असून नसून. सन्माननीय सत्यवानजी गोरखडे साहेब यांच्याकडून 200 रुपये बर्तशी आलाय मंडळाकडून त्यांना सतत आपला धन्यवाद. जय भीम. मी का म्हणतो छोट्या, आपले सौक पुरवण्यासाठी, आपले सौक पुरवण्यासाठी, अरे पुरलं नाही तुले गिरा सालवाटी, अरे बायको तुझी करते आता पिटी. आहे का माझं धारे दादा, माझं दादा माझ्यावर वेळ नाही. काय बाजी आता मी दारू सोडीन, पण मला काय उपाय सांगू. सांगा. एक उपाय सांगतो. कोणता? एक मार्ग आहे. कोणता बाजी? नव्यानच मार्ग आहे आणि लई लोक त्या मार्गामध्ये गेले. कोणत्या? परमात्मा एक मार्ग. त्याला दारू सुटते का? दारू सुटते नाही, त्याची पेतच नाहीये, बंदी आहे. तसं तर